नाशिकच्या पवित्र असलेल्या गोदावरी नदी पात्रात गंगापूर रोडवरील बापू पूल परिसराजवळ आज सकाळी शेकडो मासे मरण पावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका उषाताई बेंडकुळी, अंकिताताई शिंदे, कविताताई बेंडकुळी यांनी घटनास्थळी धाव घेत मृत माशांची पाहणी करत मनपा प्रशासनात चांगलेच धारेवर धरले। आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिकला लाखो भाविक येणार, मात्र अशा प्रकारे गोदावरी पात्रात दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने तसेच परिसरातील ड्रेनेज लाईनचे सांडपाणी देखील गोदावरी पात्रात सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला। तरी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी नगरसेविका उषाताई बेंडकुळी, अंकिताताई शिंदे, कविताताई लोखंडे यांनी केली। या दूषित पाण्याचे सॅम्पल मत्स्यालय विभागाने जमा करून पुढील पंचनामा करत आहे। या घटनेमुळे पर्यावरण प्रेमी आणि नाशिककर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या प्रसंगी नगरसेविका उषाताई बेंडकुळी, अंकिताताई शिंदे, कविताताई लोखंडे, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, दीपक आरोटे, दशरथ लोखंडे, हिरामन शेठ बेंडकुळी, शरद बेंडकुळे, पोपट मंडलिक, कैलास आचारी, भरत मंडलिक, किरण मंडलिक, मत्स्यालय क्षेत्र अधिकारी मनीष महाजन, मनपा उपायुक्त अजित निकट, घनकचरा व्यवस्थापक संचालक आवेश पलोड, चिंतामण पवार, मुकेश रेवर, पर्यावरण प्रेमी राजेश पंडित आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। नदीच्या पात्रामध्ये मच्छी आढळलेली मेलेली काय सांगतो? आम्हाला पर्यावरण प्रेमींचा फोन आला असता आम्ही बापू पुलाची इथे नदीची इथे आम्ही पाहणी करण्यासाठी आलो, तर येथे बरेच मासे मरून पडलेले आहेत। तर ते हे कशामुळे होत आहे? दूषित पाण्यामुळे होत आहे का त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे मिसळल्या गेलं आहे? त्याच्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, कारण हेच पाणी पुढे जाऊन रामकुंडाला मिळत आहे व तिथे येणारे लोक आहेत, भाविक आहेत, ते इथे पाणी घेऊन जातात तीर्थ म्हणून, आणि ते जर पाणी पिल्या गेलं किंवा त्यांना काही नुकसान झालं किंवा इथल्या जनावरांना लोकांना काही नुकसान झालं तर ह्याचा जबाबदार कोण असेल? तर ह्याला जबाबदार अधिकारीच असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। आता जे असा बापुरावर जे मच्छी मदत झालेले ते काही फोन आले, ते फोन आल्यानंतर आम्ही ते इथे 10:30पासून उभा आहोत, पण या जागेवर अजून अधिकारी आलेले नाही आहेत। आणि या घाणीच्या पाण्याचा वास येतो आहे, आपल्या नाशिक शहराचा कुंभमेळा येतो आहे, आणि स्टॉम वॉटरचं जे पाण्याची लाईन जी आहे तिथं ड्रेनेजचं पाणी त्यात मिक्स झालं आहे। आणि आपल्या नाशिक शहरामध्ये भारतातनं लोक येणार आहोत, आणि त्या लोकांना पाणी आपण या पद्धतीने देणार आहोत। याच्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे। जे अधिकारी संबंध असतील त्याच्या कठोर कार्यवाही करण्यात यावं असं आमचे मागणी आमच्या तिघी नगरसेविकांची। त्याचबरोबर आपल्याला गायी असतील, गुरं असतील, हे सुद्धा पाणी पित असतात, पण माणसाने पाणी पिता वाचून आपण बोलू शकतो, पण मुक्तजवळ हे बोलू शकतं का? हे सुद्धा यांनी दखल घेतली पाहिजे। आता 12:30 वाजले, 10:30 वाजेपासून अधिकाऱ्यांना फोन केले, कोणी आज जागेवर आलेलं नाही आहे। आणि अधिकाऱ्यांना फोन केले की आम्ही ह्या मिटिंगला आहे, त्या मिटिंगला आहे, काहीतरी कोणत्या मिटिंगला आहे अधिकारी? कारण सांगतात की आम्ही महापौरच्या मिटिंगला आहे, महापौर त्यांना फोन केला, महापौर त्यांनी 1 नंबर प्रभागामध्ये सभे चालू आमचा आहे, आम्ही अधिकारी गेले कुठे? आता परवा तर महासभा आलेली आहे आणि रोडची उत्तर अधिकारी देतात आहे, तर अशा अधिकाऱ्यांनी त्याचा पर्याय नाही काही या ठिकाणी। आणि STP प्लॅनचा जो विषय आहे तो जो म्हणतात ते नुसता मंजूर झाला आहे, मग याचे दखल कधी घेणार आहे? काही ठिकाणी ज्या बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला ड्रेनेज नाही आहे, त्या ड्रेनेजचे लाईन जे आहेत त्या स्टॉम वॉटरमध्ये सोडले आहेत त्याचं पाणी, आणि ते सगळं आपलं प्रदूषणमध्ये आपलं गंगेमध्ये मिसळतं। रामकुंड भाविक येतात या ठिकाणी, जे जर व्हिडिओ जर संत महंताला दाखवल्या तर शासनाची काही अवस्था होती, तर शासनाने काळजीपूर्वक लक्ष घातलं पाहिजे या ठिकाणी। 2 दिवसानंतर नक्कीच उठवणार या ठिकाणी। आताच आम्ही शासनाचे काही लोक बोलले, त्यांना पाण्याचं परीक्षण करायचं, त्यांनी आता पाणी दिलेलं आहे आम्ही या ठिकाणी। तर आता असं आहे की मासा जर पुढे ठेवायचा आता 1000 मासे या ठिकाणी मरून पडलेले, आता ती जो काही बोलू थोडंसं जास्त टाईम ती मासे उचललेली असती, पण आता ती मूळ वासाचा वास फार येणार आहे त्या ठिकाणी। तर ठेवणार कसं त्या ठिकाणी? आता आज सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार त्या दिवशी येणार आहे, बुधवारी महासभा 11:30 महासभा आहे। महासभेत तर माशाची अवस्था काय होणार? माणसं पाण्याशिवाय जगू शकत नाही, तर ते बिचारे मासे त्या ठिकाणी ते मृत वासाचा वास किती येणार त्या ठिकाणी? महासभेमध्ये आम्ही दाखवलं तर माणसं काही हरकतच नाही ठिकाणी। आम्ही त्याचं ऐकायला पण आम्ही आवाहन करतो, आणि महापौरांना पण आम्ही असं आवाहन करतो आहे की तुम्ही दोघींनी या ठिकाणी, आता महिला राजा असल्यामुळं तुम्ही सर्वांनी या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे। अधिकारी तर घेण्याचं काही झालेलं आहे, फोन येऊ ना येऊ काहीच घेणं नाही, फक्त ते फोन केला की सहसा आता आम्ही या भागात आहे त्या भागात आहे, पण त्या भागात अधिकारी जागेवर नसतात, फक्त कुंभमेळ्याचं नाव ठेवून ठेवलं यांनी, फक्त आम्ही कुंभमेळ्याचं काम करतो आहे
फोन करा आम्ही बाहेर आहे मीटिंगला हा त्यांचा शब्द आहे पण जागेला विजिट एका अधिकाऱ्याचे नाही ठीक. आहे. आता फक्त महापालिकेचे आपले सफाई कर्मचारी होते हाते खाल्ले पुलाखाली ती दुर्गंधी झालेली आहे की सर्व मलमूत्र सगळी घाण त्या पुलाखाली साचले. आता आम्ही सगळं आधी कर्मचारी बोलून दिले साफसफाई आता करायचं काम चालू आहे. ते दारूच्या बॉटल हे करून कोणी पित असतील आणि मच्छी आढळली तिथं मेलेली मच्छी आढळली आहे आणि कचरा पण खूप साठलेला होता. आम्ही अधिकारी बोलून ती साफसफाई करून घेतली. मला वाटतं इथं पिणारे हेच बसत असतील ते त्याच्यामुळे तिथं दारूच्या बाटल्या आढळले आणि मी सांगते शासनाला त्याच्यावर लक्ष द्यावं आणि कचरा पण आमच्या देखत 2 टाईम एक बाई आली तिने कचरा टाकला आणि एक माणूस पण आला होता तर ते बोलले की आम्ही नवीन आहे. नवीन जरी असले तर तुम्ही गोदावरीत कसं काय तुम्ही कचरा टाकताय हे चुकीचं आहे ना. मच्छी पण आढळले तिथं मेलेल्या काहीतरी केमिकल पाण्यात मिसळले गेले त्याच्यामुळे ते मच्छीला प्रॉब्लेम आला. ते लवकरात लवकर तुम्ही त्याच्यावर दखल घ्यावी. कुंभमेळा आला आहे त्याच्यामुळं पाणी शुद्ध व्हायला पाहिजे. जे गटार जे सोडलेले आहेत गोदावरीत ते पण लवकरच दखल घेतल्या गेली पाहिजे हे मी शासनाला सांगते. वाटतंय त्यांचे ढिंगारे उडवले पाहिजे आणि आम्ही खरंच महासभेत हा विषय मांडणार आहोत. आम्ही तिघी नगरसेवक याच्यावर आम्ही बोलणार आहोत. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश कराड, सातपूर.